नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाडीबीटी योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला आता तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत लाभार्थ्यांची निवड झालेली जे काही शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना 9 जानेवारी 2026 पर्यंत आपली कागदपत्र अपलोड करायचीच, अन्यथा त्यांचे अर्ज बाद होणार आहेत. राज्यात महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या सर्वच योजना राबवल्या जातात, ज्यामुळे आता केंद्र पुरस्कार म्हणजेच की कृषी यांत्रिकीकरण, राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण म्हणजेच की आरके असेल तर कृषी उन्नती असेल किंवा एकात्मिक फलोत्पादन असेल, या सर्व बाबींच्या अंतर्गत आता म्हणजेच की शेतकऱ्यांना दिला जाणारे यांत्रिकीकरणाचा सुविधा आता बाबी करता येणार. महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून अर्ज करता येतात आणि असे लाखो अर्ज आहेत त्या अंतर्गत करण्यात आलेले होते. परंतु 2020 पासूनचे बरेच सारे अर्ज होते ते प्रलंबित होते. राज्य शासनाच्या माध्यमातून हे अर्ज खरोखरच लाभार्थ्यांसाठी केलेले आहेत किंवा अर्ज पडून आहे, त्यांची चाचपणी करून म्हणजेच की सर्व अर्जांना कागदपत्र अपलोड करायसाठीचे ऑप्शन देण्यात आलेले आहे. कागदपत्र अपलोड करण्यासाठीचं ऑप्शन दिल्यानंतर बऱ्याच साऱ्या लाखो लाभार्थ्यांनी ज्यांच्यामध्ये कागदपत्र अपलोड केलेली आहे, बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आलेले आहे. पूर्वसंमती दिल्यानंतर अवजाराची खरेदी करूनही बिलही अपलोड करण्यात आलेली, परंतु निधीची एकंदरीत तरतूद पाहण्याकरता पूर्वसंमत्या बंद करण्याकरता आल्या. कागदपत्र अपलोड करत असताना लाभार्थी मात्र कागदपत्र अपलोड करत राहिले. पूर्वसंमती मिळत नसल्यामुळे कागदपत्र अपलोड करण्याच्या शेतकऱ्यांचा जो काही वेग होता तो मंदावलेला आहे व शेतकऱ्यांना यांची निवड होऊन सुद्धा आपली कागदपत्र अपलोड केली नाहीत. अशा कागदपत्रांना म्हणजेच की अपलोड करण्यासाठी व पूर्वसंमतीनंतर अवजार खरेदीसाठी कुठल्याही प्रकारची मुदत देण्यात आलेली नव्हती. म्हणजेच की त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जशी सवड होती किंवा जसा आवश्यकता होती त्यानुसार कागदपत्र अपलोड केली जात होती. परंतु आता 9 जानेवारी 2026 ही कट ऑफ डेट आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांची जी काही निवड अंतर्गत झालेली आहे त्या शेतकऱ्यांना पहिल्याच स्तरावरती कागदपत्र द्यायची आहे. म्हणजे अवजाराचं टेस्ट रिपोर्ट, म्हणजेच की अवजाराचं कोटेशन, शेतकऱ्यांचं आधार कार्ड, जमिनीची माहिती आणि कागदपत्र आहे ही पहिल्या टप्प्यामध्ये अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेली आहे. म्हणजेच की ही 9 जानेवारी 2026 पर्यंत जे काही आहे शेतकरी ज्यांनी या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे, म्हणजेच की अर्ज केलेला आहे व कागदपत्र अपलोड करणार नाहीत, अशा शेतकऱ्यांचे अर्ज सिस्टमद्वारे ऑटोमॅटिकली कॅन्सल केले जाणार आहे. म्हणजेच की आता शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना 31 डिसेंबर 2025 ची मुदत देण्यात आलेली होती. आता ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे 9 जानेवारी 2026 पर्यंत आपली कागदपत्र अपलोड केली जाणार आहे, शेतकऱ्यांच्या अर्ज ऑटोमॅटिकली बाद केले जाणार आहे. म्हणजेच की म्हणजेच की पूर्वसंमत्या मिळालेल्या आहे, त्यामुळे आता लवकरात लवकर ही प्रक्रिया अशी पार होणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर ज्यांची कागदपत्र अपलोड करायचे बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर हे अपलोड करून घ्यावे. धन्यवाद.